अनिष्ट अघोरी प्रथा, अंधश्रद्धा, नरबळी थांबवण्यासाठी आणि महाराष्ट्रातील शेवटच्या माणसाला आधार मिळावा म्हणून कायद्याची गरज आहे असं डॉक्टर दाभोळकरांनी ओळखलं, जाणलं आणि त्यांनी कायद्याची मागणी सुरू केली. सतत 18 वर्ष पाठपुरावा करून चळवळीने हा कायदा मिळवण्यात यश मिळवले. परंतु वाईट बाब अशी की डॉक्टर गेल्यानंतर हा कायदा झाला. ह्या कायद्याच्या अंतर्गत ज्या कुणी व्यक्ती माझ्यात अतिंद्रिय शक्ती आहे असं सांगून दहशत निर्माण करत असतील किंवा अतिंद्रिय शक्तीची कृपा मिळवण्यासाठी काहीतरी अघोरी कृत्य करणं भाग पडत असतील, एखाद्या स्त्रीला ती चेटकीन आहे असं म्हणून तिला तिची नग्न धिंड काढणं, तिला मारणं, तिचा छळ करणं ह्या बाबी घडत असतील किंवा एखाद्या व्यक्तीला ते असं भासवत असतील की मी पूर्व जन्मीचा कोणीतरी दैवी अवतार आहे, त्या जन्मात तू माझी पत्नी होतीस आणि तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करायला तिला भाग पडत असतील किंवा साप विंचू चावला आणि त्याचं विष मी मंत्राने उतरवतो, तुम्ही वैद्यकीय इलाज करू नका असं सांगत असेल किंवा एखादी अगदी मानसिक विकलांग व्यक्ती आहे आणि तिच्या विकलांगतेचा गैरफायदा घेऊन तिच्यात कुठली तरी अलौकिक शक्ती आहे असं सांगून जर ते पैसे कमवत असतील, बाजार भरवत असतील, तर ह्या सगळ्या बाबी ह्या कायद्याच्या अंतर्गत गुन्हा ठरतात. ह्या कायद्याच्या अनुसार एका दक्षता अधिकाराची प्रत्येक पोलीस स्टेशनला नेमणूक व्हावी असं सांगितलेलं आहे. या दक्षता अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे की त्याने तपास करणं, पुरावे गोळा करणं, तक्रारी दाखल करणं, झडती घेणं, पंचनामे करणं. ह्या कायद्याच्या अंतर्गत ह्या ज्या अंधश्रद्धामूलक बाबी आहेत ह्या जर घडल्या तर 6 महिने ते 7 वर्ष कारावासाची शिक्षा आणि 5,000 ते 50,000 रुपये दंडाची शिक्षा ह्या कायद्यामध्ये सांगितलेली आहे. साथीनं डॉक्टर दाभोळकरांनी याचा पाठपुरावा केला, परंतु त्यांच्या हत्या झाल्यानंतर जरी हा कायदा आला असेल तरी व्यक्ती मरते, तिचे विचार मरत नाहीत. आम्ही लढत राहणार, लढेंगे जितेंगे.